आज खूप दिवसानंतर माझा ब्लॉग येतोय, व्हिडिओ मी टाकते. कारण की कसं झालं, काय टाकू हा प्रश्न पडतो मेन. कारण की सगळ्यांना नवीन बघायचं असतं. आणि पहिली गोष्ट अशी की नवीन म्हटलं तरी पण रेसिपीज मी जास्तीत जास्त शेअर करत असते. त्या साध्या सिंपल असतात. आता मी खरं तर नाश्ता बनवला होता आणि ते थोडंसं बाकी शिल्लक. आज आमच्या इथे मार्केट होतं, त्याच्यामुळे मला मार्केटमध्ये जायचं होतं आणि त्याच्यामुळे मी तेवढाच नाश्ता बनवला आणि मार्केटमध्ये गेले. तर आता म्हटलं हे शिल्लक एवढं राहिलं तर कशाला ठेवा, म्हणून मी खूप जास्तीचे पौष्टिक असं मूग अख्खे मूग हिरवे आणि चणा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ या सगळ्यांचं मी डाळी भिजत घालून याचं वाटण केले आणि याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि ओवा घातला, हळद. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. याच्यामध्ये किती मीठ, किती तिखट हे प्रमाण तुमच्यावर आहे. आता ही मिरची आली, ही मिरची मुद्दाम ठेवली ती माझ्यासाठी. त्याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही कांदा घालू शकता. म्हणजे काही ॲज यू विश, तुम्ही काही जे घालाल ते न्यू रेसिपी असं आहे. जो करेल तो ट्रेंड तसा आहे हे. त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये कांदा घालणार होती, पण मुलीला तिला कांदा आवडत नाही. करते मुलीला. तुला? मला आवडतो कांदा भजीत. हा वैदू ही स्वरा का चकुली, त्याच्यामुळे म्हटलं ते काढून टाकण्यापेक्षा घातलेलंच नको, म्हणून मी घातली. मला आणखी चकुलला आवडतो कांदा. आता ही शिल्लक राहिलेले मी भजी घालते हे, की जेणेकरून काहीतरी पौष्टिक पोटात जावं. हेल्दी नाश्ता जो आहे तो हा आहे. खरं तर याचे मी डोसे पण बनवता येतात, पण म्हटलं डोसे नकोत, भजी बनवले जे असे रेडी झालेत. हे कमी खाल्लेला पण आहे. हे खरं तर मुलांच्या टिफिनसाठी खूप चांगलं आहे, की त्यांना कुरकुरीत पण खायला होतं, जे त्यांना स्पायसी आणि हे जे वाटतं काय त्याला म्हणतात, आताच्या मुलांचा ट्रेंड जो आहे तो बाहेरचं खाण्याची जी लत असते त्यांची, ती याच्यामुळे पूर्ण होते. आणि असं नाही की चवीला नाही असं नाही, कारण टेस्ट पण खूप छान अशी येते. आणि मी खाल्ले मग बघा आहे ना, शाकाहारी मांसाहारी माणसाने खाल्ले म्हटलं की टेस्ट काय असेल. त्याच्यावर शेजवान चटणी पण छान लागते की नाही. ह्याला खरं तर हिरवी मिरची घातली तर चटणीची गरजच नाही आहे. मी सॉस बरोबर खाल्लं तरी हरकत नाही. मला सॉस नाही आवडत, तो आंबट लागतो, जरा तिखट म्हणून नसतो. तर हे खरं तर नाश्ता होता आणि हे शिल्लक राहिलेलं भजी मी आता घालते. आणि आता मी जेवण बनवणार आहे, तर जेवण बनवते मी खरं तर पुलाव भात बनवते. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी पाणी गरम करून ठेवले आणि जास्तीत जास्त माझ्या रेसिपी इन्स्टंटच असतात, की जेणेकरून पटकन होईल आणि झटकन खाता येतील. तर त्याच्यामुळे मी पाणी आधीच गरम करून घेतले आणि हे जे सगळं लागणारं साहित्य जे आहे ते मी पूर्ण कापून वगैरे घेतलेले ऑलरेडी. तर हा मी बासमती पण बिर्याणी राईस घेतलेला आहे. खरं तर मी सर्वांसाठी व्यवस्थित पकड बाई तू. सर्वांसाठी मी रेसिपी शेअर करते असं आहेच, पण त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी असते की मी इतके पदार्थ बनवते, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की खूप लोकांना असंच वाटत असते की मी बाहेरचं जास्तीत जास्त खात असेल आणि बाहेरचंच मी मुलींना पण खायला घालते, तर असं काय नाही आहे. ते अंगाला लागत नाही फक्त. आता हे सर्व मी हे वाटून घेतले. आता माझ्याकडे काय रेसिपी मी काय काय करणार आहे असा प्रश्न पडला असेल तर हे सगळं रोजचंच आहे, काही ना काहीतरी. कारण की एकाची एक चॉईस असते, एकाची एक चॉईस असते, त्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळं मला बनवावंच लागतं. कसं पण जरी व्हेज बनवलं तर नॉनव्हेज मला बनवावंच लागतं, आणि जर नॉनव्हेज बनवलं तर
व्हेज नाही लागत, पण सगळं करावं लागतं त्याच्याबरोबर. त्याच्यामुळे ऑलरेडी मला सगळं ऑलमोस्ट करावंच लागतं. आणि भजी खरं तर एवढे छान होतात ना की असे कढईला चिकटत पण नाहीत आणि तेलात फुटत नाहीत. आणि आता मी बनवते. आणि मी खरं तर ना मी म्हटलं मी पुलाव इन्स्टंट बनवणार आहे, तर त्यासाठी मी बटाटे पण शिजवून घेतलेत की जेणेकरून परत मला प्रॉब्लेम नको की बाबा बटाटे मी शिजवलेले नाही आहेत. त्यासाठी मी बटाटे पण शिजवून घेतले. घसरा लागले भिजवलं, घसरा लागलेली भिजवलं. त्या दिवशी कल्याणच्या आईने इन्स्टंट स्टाईल काढली तसं कर ना. नाही, बटाटे काय मला ह्याच्यामध्ये घालायचे, पुलावमध्ये घालणार आहे मी. कारण की वाटाणे कसे हिरवे वाटाणे हे आहेत ना, त्याला काय शिजायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे मी पूर्ण शिजवूनच घेणार आहे त्यासाठी. माझी भजी अशी कुरकुरीत असे झालेले आहेत. आणि हा जो बटाटा जो घेतलाय तो मी त्याच्यासाठी केलाय, पुलाव बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे केलेलं आहे, शिजवून घेतलं. कारण की मी ऑलरेडी राईस पण मी शिजवून घेते, फक्त मी फोडणी देणार आहे. त्याच्यामुळे सगळं इन्स्टंट केलेलं आहे की मी वाटाणे पण फक्त तेलामध्ये फ्राय करून घेणार. कारण की हे जे वाटाणे असतात ते ह्याला शिजवायची गरज लागत नाही. कारण की हे जे आहेत ते वाटाणे ऑलरेडी आपले ओलेच वाटाणे आहेत. हे वाटाणे तू त्या ऑइलमध्ये टाकणार आहे? नाही, त्याच्यामध्ये मी सुकट बनवणार आहे. पण कांद्याची तयारी केलेली, मला अजून सुकट भाजून घ्यायची. त्याच्यामुळे मी तेलात नाही भाजू शकत ते सुकट. ती जी आपण छोटी कढाई आणली त्यात भाजण्यावर सुकट. तर आम्ही हे जे भाजी भजी आहेत हे उरलेल्या पिठाचे, तर मी हे साईडला काढून घेते आणि आपण गॅस बंद करून घेते. आणि हे जे तेल आहे मी वेस्ट व्यवस्थित मोबाईल पकडतो. तर माझे तांदूळ अर्धे कच्चे शिजलेले आहेत, त्यामध्ये मीठ घालून मी तांदूळ शिजवून घेणार आहे, जेणेकरून मला पुलाव बनवायचा आहे. अजून शिजलेलं नाही, त्याला अजून थोडंसं शिजले पाहिजे. सुकट कशाला आता? बटाटा ही सुकट करणार आहे. मम्मी मला सुकट नाही आवडत. तू खाऊ नको, तू पुलाव खा. मला पुलाव पण नाही आवडत. तू काहीच खाऊ नको. तर तांदूळ मी याच्यामध्ये काढून घेते. माझे तांदूळ शिजलेत आणि मी आता पुलावसाठी मी हे बनवते, पुलाव बनवते मी. आणि त्यासाठी मी सगळ्यात पहिले तेल घातले त्याच्यामध्ये. आणि हा दुसरीकडे तवा ठेवला, दुसरीकडे हा मी तवा ठेवला. तवा अशासाठी ठेवलाय की मला सुकी सुकट बनवायचे, त्याच्यामुळे मी ते भाजण्यासाठी मी तिथे तवा ठेवलेला आहे.
म्हणजे मार्केट होतं, बाजार होतं, त्याच्यामुळे मला खूप लेट झालं. त्याच्यामुळे मी घाईमध्ये माझं सगळं चालू आहे. आता कांदा भाजून झाला माझा आणि याच्यामध्ये मी आता घालणार आहे हे मी आलं लसूणची पेस्ट केलेली आहे आणि ती मी ह्याच्यामध्ये घालते. त्याच्यामध्ये घालणार आहे मीठ, कारण मी भातामध्ये ऑलरेडी मीठ घातलं होतं. फक्त मला वाटाणे आणि बटाटा एक घालायचं. मी आधीच म्हणाले वाटाणे ह्याचे ओले वाटाणे, त्याच्यामुळे तसं ह्याच्यामध्ये काही म्हणजे न शिजण्यासारखं असं काही नाही, कारण की लगेच वाटाणे शिजणार आहे. दालचिनी घालते आणि हा जो मी बटाटा शिजवून घेतलाय तो मी घालते. त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घालणार आहे. त्याच्यानंतर घालणार आहे माझा फेवरेट बिर्याणी मसाला. होय तो आतमध्ये दाखव जरा. परत इतकं छान असं मिक्स झालं. त्याच्यावरून घालणार मी थोडी कोथिंबीर. तर हे अशा प्रकारे माझं हे मटर बटाटा असं रेडी झाले. ते तसंच असू दे. नाही राईस घालली. हा पण ते राईस घातली ना मग ते पाण्याला आटवू नको. हा का मग मला खायला वरून राईस घालणार. जो अर्धा कच्चा मी ठेवलेला आहे, पूर्ण नाही शिजवलेला, कारण की थोडंसं ओलसर आहे, त्याच्यामुळे मी हे तसं केलेलं आहे. गॅस कमी करून ठेवते ना. मग त्यातलं पाणी नको आटू देऊ. आता झाकून ठेवते. आता हा माझा असा राईस हा मी जवळजवळ 5-7 मिनिटं त्याला झाकून ठेवते. मग अशी जे मी भजी तळले होते तर त्याच तेलामध्ये मी कांदा एवढा ओघड कापला ना अक्षरशः. नाही मला कसं झालं वेळ झाला ना खूप नाही गावी करायला, तर मी पहिला कांदा भाजून घेते. त्याच्यामध्ये टोमॅटो घालते. असं
वेळ झाला ना तर तुम्ही ना फटाफट सगळं झालं पाहिजे. गॅस मोठा असला पाहिजे. त्यामध्ये मी थोडं मीठ घालणार आहे कारण की ऑलरेडी सुकटीमध्ये मीठ असतं आणि त्याच्यामुळे मी कांदा बटाटा हे जे घालणार आहे तर त्याच्यापुरतं मीठ घालणार आहे. कांदा मोठा कापला त्याच्यामुळे याला वेळ लागणार आहे जरा असं भाजू द्यायला आरामात. आणि तोपर्यंत मी ही सुकट भाजून धुवून ठेवलेली आहे. ते बटाटे मी सोडून घेते तोपर्यंत. जेवण करायला वेळ लागत नाही खरं तर. ते जे साहित्य लागतं नाही कापायला वगैरे याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. त्याच्यामुळे मी वेळ वाचून पहिल्यांदा सगळं कापून घेते आणि मग त्याच्यानंतर बनवायला सुरुवात करते. सगळ्या नसा दिसायला लागलं माझ्या. स्टाईल आहे स्टील वडी आहे. स्टील वडी स्टील वडी आहे. हे बघ मम्मी माझी पण नसेल म्हणून म्हटलं स्टील बॉडी. मी हाताची जास्त दिसते. बायका तरसतात आहे ना अशा बॉडीसाठी. ते फक्त मुलांचीच होते. त्यांना जरी स्टील बॉडी असली ना तरी पण माहिती आहे ना कशी आहे मी कोणत्या हॉटेल येते ब्रेकफास्ट खाती हो बाबा. आपलं दंड वगैरे आहेत ना ते जे जिम मध्ये जाऊन करतात ना दंड तशी येतो ऑलरेडी आहे की नाही पप्पामुळं. मग पप्पाच्या हात कसे कुणामुळे एवढे दंड सारखे झाले. पप्पा व्यायाम करतो ना. मग आम्ही नाही करत आमचे काय झाले तसं परंपरा. अच्छा जसं मी 10 महिन्याची पप्पा 10 महिन्याची तसं ना. त्यावेळी मी लाल तिखट घालते. खरं तर आमचा मसाला संपलाय पहिली गोष्ट तर. आणि आता एवढा प्रॉब्लेम होणार आहे ना. आणि मला तर तिखटाशिवाय जमत नाही. माझा तो विचार चालेल ह्याच्यात हिरवी मिरची पण घालावी. ते मम्मी पप्पाला आता सांगेल ना कोंबड्या आणायला. काय नाही कोंबड्या का गावावरून का आता चाललंय ते. त्याला कोंबडे आणि हे ते अंडी आणणारच आहे. आता उद्या म्हणशील दुधासाठी म्हैस पाळा. मग काय म्हैस पाळायची नाही मला दुधाचं होत नाही इंटरेस्ट. सांगते मी तुला. इंटरेस्ट नसेल सांगते मी तुला. मला फक्त दुधाचं पदार्थ आहे ना यश नगरचा केलेला हा ना खवा आणखी मलाई लस्सी आवडते आणि नुसतं दही खायला. मला दही कुणामुळे सवय लागली होती मी खायची. गावाला आहे ना कोसरीला तर मला कल्याणच्या बाबांनी जबरदस्ती चाललेली दही खाऊन बघ. पहिलं गावाला असताना ट्रेनने जायचं ना तर कल्याणी बाबा जबरदस्ती आम्हाला म्हणजे मला नाही टोमॅटो सूप घ्यायचे. टोमॅटो सूप प्यायला लावायचे जे की मयुरी मसाले आवडतं. मयुरी भाऊजीला अजिबात आवडत नाही. तिचा आणि डाएटचा काहीच संबंध नाही. ती म्हणते आपलं पेट भरत आपण असं म्हणणं आयुष्य एकदाच खाऊन पिऊन घ्या. आणि खरी होतं तिथं पण खरं आहे. पण माझं म्हणणं जेवढं आयुष्य आहे तेवढं खाऊन पिऊन घ्या पण हेल्दी पण राहा. माझ्या डोळ्यातून पाणी आलं. झालं मॅडम. माझ्या डोळ्यातून पाणी आलं ना मला काय दिसत नाही ना म्हणून मला राग येते. बटाटे मी मुद्दाम मोठे घातले कारण ते शिजवलेले आहेत आणि त्याच्यामुळे हरकत नाही त्याला की मोठे हे करायला. मी थोडंसं पाणी घालते मी.
त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून याला ओलसर करणार आहे, की जेणेकरून बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी. जी मला आवडत नाही बाजरीची भाकरी. मला तांदळाची भाकरी आणखी ती जी अजून एक असते ना गोरीवाली तीच आवडते. ती काळी आणि पिंकवाली नाही आवडत. तिला मी 2 मिनिटं चालू ठेवणार आहे आणि हा गॅस बंद करून टाकणार आहे. बिर्याणीचा तर फक्त पीस आणि अंडा मिसिंग आहे. हो, यात बिर्याणी तरी केली मी आहे. पुलाव भात बनवला आहे आणि व्हेज पुलाव बनवला आहे. आणि दुसरी गोष्ट मी हिची सुकट बनवली. एवढी टेस्टी आणि खरं तर एवढी सुंदर दिसते ना. आणि याचा पूर्ण वास आमच्या इथे पूर्ण त्याचा पूर्ण वास आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये गेलेला आहे. त्यामुळे सांगायची गरज नाही की टेस्ट कशी झाली असेल. आता मला अजून एक भाकरी बनवायची आहे आणि त्याच्यानंतर जेवणार आहे. तर मी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकला आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट अशी की व्हिडिओ माझे पडत नाहीत, पण त्याचा अर्थ असं नाही की मी व्हिडिओ टाकणार नाही. व्हिडिओ मी नक्की जरूर टाकणार आहे. व्हिडिओ बंद नाही होणार आहेत आणि तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी मी घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. तर बघूयात नेक्स्ट व्लॉग काय असेल आणि मी कधी टाकेल. तर भेटूयात नेक्स्ट